अनेक वर्षापासून सटाणा शहरामध्ये नवीन बस स्थानकाच्या जवळ असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खड्डे असून खड्ड्यामुळे शहरवासियांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांना खड्ड्याचा सामना या ठिकाणी करावा लागतो. वारंवार तक्रारी करून देखील कुठल्याही प्रकारचा कारवाई केली जाते. निसर्गतः आज काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल या पदाधिकाऱ्यांमार्फत या ठिकाणी खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड करून या ठिकाणी प्रशासनाचा निषेध या ठिकाणी करण्यात आलेला आहे. नेमकं काय सांगाल, काय सामना करावा लागतो सटाणाकरांना? सटाणा शहर वासीय खर तर इतके सहनशील आहेत. गेल्या अनेक दिवसापासून बस स्टँड पासून तर जिजामाता गार्डन पर्यंतच्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण मंजूर असताना सुद्धा अजूनपर्यंत या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालेलं नाही. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहे. ह्या राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक त्या ठिकाणी सातत्याने सुरू असते, परंतु प्रशासनाचं अजिबात या सगळ्या खड्ड्यांकडे लक्ष नाही. कालच मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की 2 दिवसात राज्यातले खड्डे भरा, असं त्या ठिकाणी आवाहन संबंधित विभागाला केलं, परंतु आजपर्यंत या ठिकाणी खड्डे भरले गेलेले नाहीत. या रस्त्यावर शाळा आहेत, बँका आहेत, इतर मोठमोठी कार्यालय आहेत, बस स्थानक आहे. या ठिकाणी जर काही अपघात झाला तर अनेक लोकांना त्या ठिकाणी आपला जीव गमवावा लागेल, अशी एकंदरीत परिस्थिती या सटाणा शहरामध्ये आहे. राष्ट्रवादीच्या वतीने देखील आपण आज या ठिकाणी सहभागी झाला. नेमकं काय तुम्ही आज केलं? ते आजपर्यंत अनेक आंदोलन केलेत आम्ही. ह्या आंदोलनाच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी पण आहे, गडकरी साहेब गेल्या विधानसभेत त्यांनी आश्वासित केलं होतं की मी 1 महिन्याच्या आत हा रस्ता गुळगुळीत करेल, परंतु कुठलीही कारवाई होत नाही. त्याच्या निषेधार्थाने यामुळे अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतंय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा निषेध करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत या ठिकाणी वृक्ष लागवड करत या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आलेले महत्वाच्या असल्या या प्रमुख रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचा निषेध खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड करून निषेध व्यक्त करण्यात आले आहे. मनोज शेवाळे, टीव्ही मराठी, पालघर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.